अभिजित मोरे पहिलं षटक घेऊन दाखल होत आहेत. क्वालिफायर मॅच आहे, जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. आणि तो संघ कुठला हे मात्र या मॅच नंतर आपल्याला समजणार आहे. याच्यानंतर एलिमिनेटर आपल्याला बघायला मिळेल. डू ऑर डाय मॅच. शिवसंघर्ष बनाम योगेश 11 मधलं ते बॅटल असेल. चला 25 मिनिटाच्या आतमध्ये पहिला हाफ संपणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करा. आपण टीम मीटिंग कमी आणि जास्त क्रिकेट खेळा. आता काफी बढ़िया मुकाबला. पहला क्वालिफायर मैच का एक जगदोजहद टीम के सबसे मारूफ गेंदबाज मिस्टर अभिजीत को बुलाया गया गेंदबाजी के लिए. तो सामने एक तरफ है मिस्टर जतीन और भव्य, दो काफी बड़े नाम. काम 25 टीम के. दोनों टीमों को बहुत सारी शुभकामनाएं पहले क्वालिफायर मैच के लिए. ले चलता हूं आपको एक बार फिर बीच मैदान में, जहां पर अभिजीत गेंदबाजी ट्रैक पर गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए पावर प्ले का पहला और पहली गेंद लेके इस समय गेंदबाजी ट्रैक पर. पहली गेंद काफी बार गेंद है. अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए अतिरिक्त गेंद के संकेत. इट इज अ वाइड बॉल. एक्स्ट्रा के सारे स्कोर कार्ड स्टार्ट होता हुआ काम 25. नाम काफी बड़ा है और काम करने में माहिर है वो काम 25. इस पिच अगली गेंद एक बार फिर अभिजीत, सामने जतीन. ईश्वर की ए भी दिशाहीन गेंद है. अंपायर का सिग्नल आना शेष है. इट इज अ वाइड बॉल. बैक टू बैक 2 एक्स्ट्रा गेंदें डाली गई. यहां पर स्कोर कार्ड के ऊपर 2 रन नजर आते हुए. प्रेशर वाला मैच है और अक्सर कहते हैं कि प्रेशर में कुकर की बजती है, उसे कहते हैं सीटी. इस बीच अगली गेंद, एक तरफ भव्य दूसरी तरफ जतीन, दो बड़ी नाम और इसके साथ में एक मारूफ गेंदबाज नाम है अभिजीत. जिनके नाम में जीत है वो अभिशेष है, वो है अभिजीत. इस बीच तैयार अभिजीत. ईश्वर की पहली गेंद लेके एक बार फिर दोबारा स्टार्ट करेंगे. ये भी बैक टू बैक 3 वाइड गेंदे, यानी कि 200 रुपए का जो इनाम सम्मानीय प्रदीप प्रमोद जी मोरे साहब ने रखा था, उसका पहला कैंडिडेट मिल चुका है. उसका नाम है अभिजीत. क्योंकि 3 वाइड अगर डालते हैं तो उनके लिए 100 रुपए शायद उन्होंने कहा था, वो इनाम जरूर मिलेगा. इस बीच अगली गेंद तैयार होते हुए अभिजीत एक बार फिर. और ये शायद चौथी होगी. वाइड बॉल. अतिरिक्त गेंद लगातार वाइड 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 और 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. कहते हैं कि कोई प्रेशर में बिखरता है तो कोई निखरता है. बस आपकी सोच सही होनी चाहिए कि आप क्या कर रहे हो. जबरदस्त मैच, प्रेशर वाला मैच है भाई. हमारे प्रज्योत आए हैं दोपहर में, थोड़ा सा नींद लेके आए हैं शायद. इस बीच अगली गेंद काफी देर बाद डॉट बॉल. विकेटों के पीछे थोड़ा सा लाउड अपील इस समय जरूर देखने को मिलती हुई. और जतीन शायद जाएंगे बैक टू द डग आउट. 4 खराब गेंदें और उसके बाद में एक अच्छी गेंद. विकेट का पतन चलते प्रज्योत के पास है. पहिला झटका लागतोय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धर्मेश. अप्रतिम बल्लेबाज है. मैन ऑफ द मैच के अवार्ड को उन्होंने दिया था मिस्टर मानस को, डेडिकेट किया था. इस समय भैया आए हैं बल्लेबाज धर्मेश. अच्छे बल्लेबाज है. उम्मीद काफी बढ़ चुकी है. क्वालिफायर का मैच है, जीतेंगे तो फाइनल में पहुंचेंगे. अंतिम मैच खेलने का मौका मिलेगा. हारेंगे तो एक मौका और आपके पास है, लेकिन कोई भी हारना पसंद नहीं करता.
मिस्टर धर्मेश आए हैं, साथ में 9 सेकंड पर छोटा पैक बड़ा धमाका नाम है मिस्टर भव्य। 18 गेंदे 50 रन के जो विस्फोटक नॉक के लिए उन्होंने, और 3 जो बेहतरीन बल्लेबाज इस पूरी श्रृंखला में नजर आए हैं, उनमें सबसे फास्टेस्ट 50 बनाने में नाम है भव्य। 18 गेंदे 19 गेंदों में बनाए हैं अभिजीत ने, प्रथमेश ने भी बनाए हैं 25 गेंदों में 71। इस बीच अभिजीत तैयार, इस की अगली गेंद। प्रेजेंस ऑफ माइंड धर्मेश, हालांकि ऐसे खेलते नहीं लेकिन प्रेशर है इसके लिए सिंगल, लेकिन 9 सेकंड के ऊपर जा रहे, सिंगल का हिस्सा पर स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 5 पर। पहला विकेट बैक टू द डगआउट जा चुका है, नाम है मिस्टर जतीन। थोड़े से निराश होंगे, क्वालिफायर मैच में एक अच्छा योगदान नहीं दे पाए, लेकिन सबकी निगाहें हैं अब मिस्टर भव्य की तरफ। उनकी अदाकारी जो बीच मैदान में सबको प्रेरित कर रही है, प्रभावित कर रही है, आकर्षण का केंद्र बिंदु बनती हुई वही बल्लेबाज भव्य ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद बहुत ही बढ़िया ड्राइव लेंथ के ऊपर गेंद थी, खेल दिया गेंद को सुदेश की तरफ, चाह पर वो कवर्स में है, 1 से ज्यादा नहीं मिलेगा, सिंगल का इजाफा और स्कोर कार्ड 6 के ऊपर इस समय नजर आता हुआ। बेहतरीन क्रिकेट की प्रतियोगिता, टेनिस क्रिकेट विश्व के बेहतरीन धुरंधर स्टारकास्ट पोखरण इस विभाग के बीच मैदान में नजर आ रही है। उनमें से एक नाम है अभिजीत। धर्मेश भाई अल्टी पल्टी फैंसी शॉट, ठोक डाला है सिक्सर, डीप गली के ऊपर से सिक्सर। एस्टेजे थैंक यू। दोपहर का 17 डीजे मास्टर की दाद देनी होगी, कौन से समय में कौन सा गाना लगाना प्रज्योत को अच्छी तरह से जानते हैं। स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ 12 पर। इस बीच अगली गेंद, वो इस बार सोच के रखा था कि ऑन साइड में खेलेंगे, अच्छी गेंदबाजी अभिजीत ने वापसी की है, 4 गेंदें पहले एक्स्ट्रा डाली, उसके बाद में विकेट चटकाया, अब सिक्सर आया, उसके बाद में एक अच्छी गेंद डाली है, तो एक तेरी तो एक मेरी बन रही। यहाँ पर अभिजीत थोड़े से प्रेशर में थे, 12 रन होना स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट। अभिजीत एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर, कदमों का इस्तेमाल था, डॉट डॉट बॉल आ चुकी है, पहली ओवर की हुई है समाप्ति, 1 विकेट के नुकसान के ऊपर 12 रन। सुनेंगे और एक सुमधुर संगीत और आएंगे बीच मैदान में। कम ऑन प्रचोट। थँक यू प्रथमेश मोरे, गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत, पहिलं षटक 12 धावा, मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे। जय आणि पराजयाची चव कोणाला चाखायला मिळेल ते बघावं लागेल, कारण जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि त्यासाठी सर्व दोन्ही संघाच्या खेळाडूंची प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये। जर्रे जर्रे पर टॉप क्लास क्रिकेट, प्रत्येक चेंडूवरती संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न आहे आणि पराजयाचा। त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ते प्रथमेश मोरे गोलंदाजी ट्रॅकवर जिम्मेदारी घेत आहेत आपल्या मजबूत खांद्यावरती, परंतु त्याला प्रत्युत्तर देताना तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे, नाव आहे भव्य राकेश मोरे। पाकपुटला गेले, चेंडूला फक्त दिशा दिले, धावसंख्या सिंगलने स्वीपर कव्हर्सला फील्ड करतायत, 13 वर पोहोचते। निश्चितीचा खेळ आहे म्हणजेच क्रिकेट। तुमचा अभ्यास तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल। प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। सरावाने मनुष्याला पूर्णत्व येतं आणि ते पूर्णत्व तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे। पुन्हा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न आहे, तितकासा मिडल नाही आहे, फक्त 1 धाव मिळेल। 14 धावा स्कोर कार्ड वरती, थोडासा वाईडच झालाय थ्रो, बॅकअप चांगला आहे। प्रथमेश सांगतात भाई गलती मत करना, है गलती वाला मैच बिल्कुल भी नहीं है। इथे तुम्हाला एक संघ म्हणून राहावं लागेल, चाहे बॅटिंग करताना चाहे फिल्डिंग करताना। चुकलात तर हुकलात,
मग पुनश्च संधी तुम्हाला प्रेशरवाली असेल, यासाठी ही संधीचं सोनं करा. मग तो कामपची संघ असेल किंवा व्ही पलटण, आपला बेस्ट द्या, 100% एफर्ट लावा या मॅचमध्ये. पुढचा चेंडू प्रथमेश मोरे, समोर भव्य आहे, आडव्या बाटने खेळताय, चेंडूला टॅप केलाय, मिड विकेटला जातोय. तिथे आपण बघतायत मिस्टर साहिल या खेळाडूनं सुद्धा प्रभावित केलंय. आणि ज्या ज्या खेळाडूनं गोल्डन मॅजिक फिंगर आमच्या स्कोररचं काम केलंय, तो फलंदाज आपला बेस्ट देतोय या मॅचमध्ये. मग शोभराज असेल, आपला भव्य असेल, साहिल असेल, कुलदीप असेल, आयुष असेल, या सर्वांनी बेस्ट दिलेलं आहे मॅचच्या टुर्नामेंटमध्ये. कारण त्यांनी मेहनत, इथून चेंडू चांगला रीड करता येतो आणि त्यांनी इथून मॅच बघितले. बघूया प्रथमेश पुनश्च तयार होतात. हा मॅच एवढा आकर्षण आहे की शॉन सुद्धा मॅच जवळून बघायला आलाय. मैदानाच्या बाहेरून कुठला तरी सुगंध. बघूया पुढचा चेंडू. ओहो, गतीला परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. प्रथमेश यावेळेला आपल्या गोलंदाजीचा एक जबरदस्त कारनामा करताना धर्मेश या फलंदाजाच्या अगेन्स्ट गतीला प्रभावित करतायत त्याला डॉमिनेट. अँड इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन. कुलदीप आम्हाला सांगतायत 15 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू प्रथमेश, यावेळेला फुलटॉस होता, फ्लिक केले, फक्त दिशा दिले छोट्या बॅकलिपनं. साहिल आहे तिथे, इज नो डाऊट. साहिल जिथे 100% एफर्ट, तिथे धावसंख्या 16. जबरदस्त एफर्ट देत आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं आहेत. काम 25 संघाचा प्रवास सुंदर राहिलाय, प्रत्येकानं प्रभावित केले. तेवढा चांगला शानदार जानदार परफॉर्मन्स दिलाय तो म्हणजे व्ही पलटणनं. आणि पॉईंट तालिकेमध्ये आपण बघतोय टॉप 2 मध्ये हे 2 संघ दाखल होताना क्वालिफायर 1 खेळतायत. पुढचा चेंडू. यावेळेला हुक करायचा होता, तितकासा प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु भव्यचा लक फॅक्टर चांगला आहे. चेंडू जातोय सरळ पाईन लेगला डॉमिनेट करत. ओव्हर द रोप येतोय 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 ने प्लाय झाल्याने पोहोचलंय 20-20. दीपकजी 10च्या सरासरीने 20 धावा झालेल्या आहेत. याच पद्धतीने धावाला प्रोजेक्टेड स्कोर 50 बघायला मिळू शकतो. आणि आमचे डीजे मास्टर सुंदर लावणी लावतायत. एक अप्रतिम. निश्चितच तुम्ही म्हणाल की 50 धावा बघायला मिळू शकतात. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षण आहे. आणि दुपारच्या सत्रानंतर 50 धावा जर झाल्या तर थोडासा वाराचा फ्लो बघायला मिळतो. आणि 50 धावा जर झाल्या तर निश्चितच मी म्हणेल त्याचं गुड स्कोर. आणि इथे मात्र स्ट्रॅटजी थोडंसं परिवर्तन झालं. आपण बघू शकाल दिगंबर यांना शेवटचं षटक असतं, परंतु इथे 3ऱ्या षटकाला बोलवलं. गेम प्लॅनिंग याला सांगतात. खूप चांगलं गेम प्लॅनिंग आणि जरुरी आहे त्याने बोलवण्यासाठी. कारण तुम्ही मोठा दबाव टाकू शकता. आणि त्याने बघितलंय या एका फलंदाजाला त्याने शेवटच्या षटकामध्ये बांधलाय, त्याचं परीक्षण केलंय. अगोदर रॉबिलिंग बनायची मॅच झाली तेव्हा त्याने बघितलेलं आहे. भव्यच्या प्रत्येक षटकाराला दशरथजी यांच्याकडनं चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार चौकाराला. बघूया दिगंबर, वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स खेळाडू, गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. समोर धर्मेश आहेत, बॅटल रंगणार आहे. दिगंबर बनाम धर्मेशचा बॅटल. काम 25 बनाम व्ही पलटणचा संघर्ष. यावेळेला उडवलाय, भरपूर शॉट होता, चेंडूला एक्झिक्यूट करताय सरळ स्वीपर कव्हर्स मधनं. धर्मेश नावाचा येतोय 4 चौकार. थँक्यू. थोडंसं रिमिक्स आपल्याला सॉन्ग बघायला मिळतात. हो निश्चितच रिमिक्स हल्ली टाईटच झालाय. जुन्या जंट्या गाणं जाणे का हा गोवे दिन याच्यावर देखील रिमिक्स ऐकायला मिळाला. कुठे काय करायला मिळतील हो सांगता येत नाहीये. तसं की 24 वर स्थिरावले. 24 रन्स शॉर्ट बॉल होता. या रिमिक्सचं तुम्ही म्हटलं ना, ते जीन्स पॅन्ट देखील रिमिक्स करतात ना, नवीन आणतात, मग धागे काढतात मांडीवरचे आणि मग त्याला मांडीच्या खाली आणि मग ती रिमिक्स पॅन्ट बघायला मिळते. तो संख्या 24. पुढचा चेंडू घेऊन दिगंबरचं स्वागत केले धर्मेशनं चौकारानं. इथे मात्र पूर्णतः ट्रॅप रचला गेलाय.
दिगंबर तयार होत आहेत. ओ बाहेर आहे चेंडू, वाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपानं 25. इथून बघूया धर्मेश आणि दिगंबर तयार होताना. प्रथमेश बघतायत एस्टनच्या मागे. पुढचा चेंडू. ओ या वेळेला फटका फसलाय आणि साहिल ट्रॅप रचला होता धर्मेश साठी. याला सांगतात कॅल्क्युलेट क्रिकेट. अभ्यास हमें बलवान बनाता है, दुख हमें इंसान बनाता है, हार हमें विनम्रता सिखाता है, जीत हमारे व्यक्तित्व को निखारता है, मगर विश्वास ही है जो हमें आगे बढ़ने की प्रेरणा देता है. आणि हा विश्वास आहे. विकेटचं झाले पतन. आणि निश्चितच बघायला सर्वात जास्त व्ही पल्टरमध्ये कॅच जर पकडले असतील तर या साहिल नावाच्या खेळाडूने. आणि अजितजी, मला एक प्रश्न विचारतो. महिला मंडळाचं हळदी कुंकू होतं आणि मला एका ताईने विचारलं, हो आम्हाला सौ का सांगतात? तर मी सांगितलं 100 पुरुषाला भारी पडले एक स्त्री असते म्हणून तिला सौ सांगतात. असं आहे. हा महत्वाचा पॉईंट इथे बघायला मिळतात. बरीच जणांनी आपल्या मान्या हलवलेल्या आहेत की बरोबर बोलतायत दीपकजी. बऱ्याच ठिकाणी विचारतात ना, मी हळदी कुंकूचं अँकरिंग करतो, लोक मला विचारतात मग का विचारलं, तर मी सांगितलं. आणि हे पंकज जलोटा यांचा मी जेव्हा गझलचा कार्यक्रम पाहिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं, घर के अंदर तो हम राजे रहते, घर के बाहर तो हम प्रजापती रहते, मगर घर के अंदर हमारे अंदर जो एक दुर्गा माँ बैठते ना वो घर की महाराणी रहते. अशा अनेक गोष्टी या आपल्याला अनेक संसारात तुम्हाला बघायला मिळतात. आपण बघतायत नेहमी म्हटलं जातं की हा जो प्रवास राहिला या ठिकाणी धर्मेश यांचा लेग ब्रेकला थोडंसं खेळताना थोडंसं च्या पद्धतीने चेंडूला खेळताना थोडंसं परेशानी होत होती धर्मेशांना. थोडा शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि मोठा धक्का लागलाय काम 25ला. नवीन बॅटर आल्यात मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर तृषांक आक्रमक हार्ड हिटर बॅटर आहे आणि दिगंबर तयार होत आहेत पुढचा चेंडू घेऊन. राईट मुहूर्त विकेटचा मारा. याही वेळेला बघितलं जातंय की चेंडूला फिरवत आहेत, वळवत आहेत. नेहमी म्हटलं जाते आणि सातत्याने मी पहिल्या दिवशी सुद्धा म्हटलं होतं की मानवी जीवन किंवा माणूस हा 2 प्रकारच्या विचारसरणीने पुढे जातो. एक संकटाकडे बघत राहतो आणि एक संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि ते भरपूर महत्वाचं असतं. चांगली गोलंदाजी आहे दिगंबरकडनं. फ्लाय स्लिप सुद्धा कॅरी केले. ओ माय गॉड, चेंडू खाली राहिलाय. तृषांकला सुद्धा डॉमिनेट करतायत. प्रथमेश मोरे यांच्याकडे. करणला जो गायडन्स आहे ना तो या खेळाडूचा गायडन्स आहे. करण पाटील आपण बघत आहात काय एवढा घडला, तर अशा बुजुर्ग खेळाडूकडनं गायडन्स आहे. चांगली गोलंदाजी करतायत दिगंबर. मोक्याच्या क्षणी, मोक्याच्या मॅचमध्ये बोटातील जादू काय असते. लेग ब्रेक चेंडू खेळताना किती टेन्शन राईट हँड बॅटरला ते दाखवत आहेत. तृषांकडे प्रचंड क्षमता आहे. बॅटल रंगणार आहे. बघूया पुढचा चेंडू. ओ खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेच्या डोक्यावरती हात आल्यात. चेंडू थोडासा एष्ट्याला लागला असता तर बरं झालं असतं. हे मनातील भाव आहेत. खरोखरच प्रत्येक माणूस, आपण देखील लक फेक असतं की आपण देवाचं नाव घेतो. वळूया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. बळा बागफुटला गेल्या तृषांक हळूवारपणे चेंडूला खेळतायत. तिथे सुदेश आहेत. सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा अटेम आहे. भव्य वेगाने येत आहे डेंजर इनकडे आणि 2 धावा. दीपकजी, हा 2 धावा घेणं गरजेचं होतं किंवा एवढी रिस्क भव्य घेतायत काय म्हणा? निश्चित धावा होत नव्हत्या. बघितलं पहिल्या चेंडू चौकर आल्यानंतर ज्या पण दिगंबरने कमबॅक केलं, दिगंबरने गडी बाद केला आणि दिगंबरने बघितलं जसं शफल झालं ना तेव्हा त्याने लेग ब्रेक टाकला नाही, तेव्हा सरळ त्याच्या अंगावर चेंडू टाकला आणि प्रदीर्घ अनुभवाचे आणि धावा होणे गरजेचं होतं. कारण बघितलं 2 षटकानंतर आज डायरेक्ट 5 रन केलं. त्याला शेवटच्या षटकामध्ये आणि कुठेतरी गेम प्लॅनिंग त्याने केला होता आणि हा गेम प्लॅनिंग सक्सेसफुल झालाय. हा 5 ओव्हरच्याच मॅच आहेत. 3 षटकं कंप्लीट झाले. 27 धावा. 9च्या सरासरीने याच पद्धतीने धावाल्या 45 होऊ शकतात. बघूया. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स केलंय, पाणी गेलेलं आहे, परंतु इथून प्रत्येकाच्या मनामध्ये विचारसरणी सुरू आहे. 45 धावा चालणार नाही. 55 ते 60 धावा करायला लागते. कारण त्याच संघाकडे देखील 4 फलंदाज परिपक्व आहेत. 2 भावंड, एक प्रथमेश आणि एका साईडला आपण डावखुरा फलंदाज बघितला सुदेश. हे 4 फलंदाज परिपक्व आहे आणि त्यांची बघितलं आता संपूर्ण 6च्या 6 मॅच या 4 फलंदाजांनीच गाजवल्यात. बघूया. येणारे 12 चेंडू अजूनही शेष आहेत. भव्यसारखा बॅटर आहे ज्याच्या बॅटमधनं 18 चेंडूमध्ये 50 झालेले आहेत. कमी लेखून चालणार नाही. इथे मॅच अजूनही ऑन आहे. प्रथमेशने पुनश्च ती जिम्मेदारी आपल्या मजबूत खांद्यावरती घेतले. परंतु गेम प्लॅनिंग का असतं किंवा क्रिकेट खेळायला आपण बुद्धिमत्तेचा खेळ का म्हणतो?
ओपोनेंट टीमला जेवढं तुम्ही रीड कराल, जेवढ्या त्यांच्या उणीवा त्यांचे प्लस पॉईंट तुम्ही रीड कराल, तेवढं तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतायत हे दाखवून दिले प्रथमेशच्या टीमनं. ज्याचं शेवटचं षटक हाताळायचे दिगंबर, त्याला 27 झालेत. त्याला तिसऱ्या षटकासाठी आणलं. प्रथमेश लॉग ओव्हरमध्ये आलेले आहेत. समोर भव्य आहे, नॉनसागिनकडे तृषांग आहे. बॅटिंग लाईन भरपूर आहे, क्षमता भरपूर मोठी आहे, स्ट्रेंथ भरपूर मोठी आहे दोन्ही फलंदाजाची. परंतु तगडं आव्हान आहे तिथे गुड्डू म्हणजेच प्रथमेश मोरे यांचं. गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक आणि पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होत आहेत. काफी बड़ा मुकाबला है, काफी बड़ी ये लड़ाई देखने को मिल रही है. प्रथमेश तैयार होत आहेत. ओ परफेक्ट परफेक्ट ऑफ ब्रेक. निश्चितच खूप चांगले गोलंदाजी बघायला मिळतात. बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळणे, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळल्यात ना, मोठ्या संघाबरोबर खेळताना, वंदे मातरम संघातून खेळताना खूप चांगलं घडताना खेळाडू आपण बघितलेत. आणि आताच बघितलं तर खूप चांगली बॅटिंग, दोन्ही संघ मोठे मातब्बर आहेत. आणि असंच तुम्हाला लो स्कोरिंगचीच मॅच तुम्हाला बघायला मिळणार. सुंदर चेंडू बघायला मिळाला, परफेक्ट ऑफ ब्रेक, डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू याही वेळेला फ्लाईट दिली, थोडस चित्कार काढले आणि त्यानंतर गतीला परिवर्तन केलं. भव्यला थोडंसं डॉमिनेट केलंय. परंतु भव्य जास्त वेळ एका जागेवर थांबणारा बॅटर नाही आहे. परंतु पहिल्या 2 चेंडूवरती जी लढाई आहे ना, प्रथमेश मोरेनं आपल्या बाजूला ठेवलेली आहे, आपल्या बाजूने ते फिरवत आहेत. आणि आता काय झालं माहिती आहे का, सकाळच्या सत्रात दोन्ही सामने एखाद्या धर्मेश नावच्या फलंदाजाने जिंकून दिलेत. पहिल्या सामन्यात 28 धावा शेवटच्या षटकात काढल्या, तिथे जिंकू शकले. दुसरा सामना देखील त्याने झुकवला आणि त्यानंतर तोच गडी जेव्हा बाद होतो ना, थोडा मनोवैज्ञानिक काय प्रेम बघायला मिळतं. शॉन मैदानाच्या आतमध्ये आले. कहते ना, इंसान तो घर घर में पैदा होता है, लेकिन इंसानियत कहीं कहीं जन्म लेती है. त्या पद्धतीचं प्राणी आल्यात, परंतु त्यांना प्रेमाने बाजू करतायत, ही इंसानियत आहे. माझा घरमालक तिकडे आहे, हो कुठे सोडून गेलाय मला विचार करून. 3 दिवसापासून घरात वेळेवर येत नाहीये. तर कदाचित वहिनी साहेबांनी पाठवलं असेल, बघ बाबा आपला दादा कुठे आहे ते बघण्यासाठी श्वान पद्धत बघायला मिळतोय. होऊ शकतं. बघूया, श्वान मध्ये आलाय आणि जायला तयार नाही आहे. भाई इधर ही सोएंगे हम, आज जाने वाले नहीं है. कॅमेरामन हे चित्र टिप आहे, दाखवू आणि युट्यूबला उद्या लिंक करा चित्रपट. बघा कशा पद्धतीने पाण्याचं प्रेम देखील बघायला मिळते पाळीव प्राण्यांचं. बघा काय चित्र बघायला मिळते. बोलता येत नाही पण मनापासून कसे राहताना बघायला मिळते. का 3 दिवसापासून मला सोडून राहिले, का मला वेळेवर जेवण देत नाही, असं सांगणारा पाळीव प्राणी बघायला मिळतो. जगामधला सर्वात इमानदार प्राणी कोणता असेल तर हा असेल. पक्ष्यांना आपण परखू शकलो नाही, फक्त पोपटाला पिंजऱ्यात पाळतो, कबुतराला दाणे घालतो, चिमण्याला चिवत्याला पाणी पाजतोय. पण ह्या प्राण्याला आपण मनापासून प्रेम करतो. 2-3 माणसं. हे चित्र आतापर्यंत इंजर्ड खेळाडूला बाहेर नेताना बघितलंय, पण फोफरन स्पिन मध्ये श्वानला नेताना बघायला मिळत. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय मुक्यापर्यंत प्रेम ह्या क्रीडांगणावर बघायला मिळते. अब्सोल्युटली जबरदस्त मॅच आपण बघतायत. बघूया, प्रथमेश तयार होताना पुढचा चेंडू. नाट्यमय काही घटना घडतायत. पुढचा चेंडू, ओ या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. साहिल चेंडू खाली. साहिल 100% एफर्ट्स, फलंदाज बाद, आउट. थँक्यू. 3 सलग डॉट बॉल, 2 डॉट बॉल, 1 विकेट बघायला मिळतोय. धनेश आलाय नवीन बॅटर. 27 वरती स्कोर कार्ड थांबलं गेले, स्टे लावला गेलाय, पूर्णतः ब्रेक लावतायत प्रथमेश. काम 25 संघाच्या दिशेने थोडंसं प्रेशर त्यांनी कन्वर्ट केलंय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. समय अभी भी शेष आहे. अभी नाही तो कभी नाही, हे वाक्य मात्र नक्की तुम्हाला आठवावं लागेल. परंतु प्रथमेश मोरेची असलेली गोलंदाजी, त्याचा क्लास, त्याने फिंगर रोल केलेले चेंडू आणि ओपोनेंट टीमच्या बॅटरला केलेलं त्याने रीड, हे त्याच्या बाजूने सर्व जाते. धनेश आल्यात स्ट्राईकला पण बघताय. पुढचा चेंडू प्रथमेश आणि इथे स्लॉट मध्ये फटका फसलाय पुनश्च आणि आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक विकेट जाताना. कमांड इज हॅट्रिक साठी डीजे बॅक टू बॅक 2 विकेट आणि जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर
प्रमोदजी मोरे सरांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक आहे. काय 2 सैल 2 डॉट बॉल या मॅच मध्ये बोलबाला राहिलाय प्रथमेश मोरे अँड प्रथमेश मोरे. आपण बघतायत हॅट्रिकसाठी दशरथ मोरे सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रथमेशसाठी. न्यू मान आलाय मैदानाच्या आतमध्ये. सहयोग आरेकर येत आहेत. संघ मालक मैदानाच्या आतमध्ये. संकट काळामध्ये सहयोग दाखल झाल्यात. त्यांना माहिती आहे की संघ मालक मी आहे, प्रेशर माझ्या संघावरती आहे, मला इथे पुढे जाऊन तो थोडंसं प्रेशर ओपोनेंट टीमकडे कन्वर्ट करायचं आहे. बघूया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कहते ना कि सुंदरता ना हो पर सादगी होनी चाहिए, खुशबू ना हो पर महक होनी चाहिए, मुलाकात ना हो पर बात होनी चाहिए, रिश्ता ना हो पर बंदगी होनी चाहिए. यूँ तो उलझे हम सभी अपने उलझनों में, मगर उस उलझन को सुलझाने की कोशिश होनी चाहिए. सुलझाने की कोशिश करायला हवी आहे इथे. सहयोग आले आत मिडॉनला खेळतायत. हॅट्रिक विकेट आणि घेत आहेत हॅट्रिक विकेट. दशरथजी मोरे यांच्याकडनं 500 रुपये, प्रमोदजी मोरे यांच्याकडनं 200 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. आणि तो फलंदाज तरतोय, नाव आहे प्रथमेश मोरे. विकेट हॅट्रिक ज्याने नावावरती नोंदवलंय. डीजे एक धुन तो बजनी चाहिए उनके लिए. धन्यवाद डीजे. जसं सकाळी उठण्यासाठी अलाराम लागतो ना, तसे राकेश भाऊ साठी हा अलाराम आहे. चाय पिएंगे. नाही चाय येतोय आता डेस्क वरती. आज मेसेज होतो त्यांना. चला सुंदर गोलंदाजी. आणि दीपकजी इथे संधी आहे. जर प्रथमेश मोरे डबल विकेट हॅट्रिक घेत आहेत तर आणखी 500 रुपये. म्हणजेच चौथा विकेट घेतला तर डबल हॅट्रिक होईल आणि त्यासाठी आणखीन 500 रुपयाचा पारितोषिक आहे. दबाव कुठे वाटला तुम्ही म्हणेल ना, सुरुवातीचं षटक चांगलं विकेट काढला, पण तिसऱ्या षटकामध्ये जो दबाव पडला ना, तो खूप मोठा दबाव आला. जिथे त्याच्यानंतर चौथ्या षटकावरती बॅट खोलण्याची त्यांना गरज होती आणि तिथून विकेट गेल्या. काम 25 संघ एक बलाढ्य संघ आहे, लढवय्या संघ आहे, हार मानणारा संघ नाही आहे. याच्यानंतर अजूनही त्यांच्याकडे 6 चेंडू आहेत, कम बॅकिंग तेही करू शकतात. परंतु विकेट हॅट्रिक घेतले आणि डबल विकेट हॅट्रिकची आता संधी आहे. फलंदाज झालाय रोहित. बघूया दशरथजी मोरे यांच्याकडनं ह्या विकेटसाठी असतील 500 रुपये. म्हणजेच डबल हॅट्रिकसाठी सुद्धा प्राइज लावलं गेलंय. ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला खेळतायत. चेंडू जातो लॉंग ऑनला. अभिजित येईल, चेंडूला फील्ड करेल. फक्त एक धाव आणि विकेट हॅट्रिक घेतलेली आहेत. जबरदस्त षटक बघायला मिळालं. तब्बल 10व्या स्कोर कार्डवरती 28 डीजे. चला हॅलो. चला योगेश शिरवणचे या सिवर संघर्ष संघाचे कर्णधार आलेत. योगेश शिरवण कर्णधार या. यापुढे सामना बघायला मिळेल. सिवर संघर्ष फोफरण विरुद्ध योगेश 11. अंतिम षटक अनिकेतला प्राचारण केले. 28 वरती स्कोर कार्ड थांबले गेले. पूर्णतः जखडून ठेवले फलंदाजांना. बघूया स्लॉग ओव्हरमध्ये अनिकेत कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. अभिजित, प्रथमेश आणि दिगंबरच्या पावलावरती पाऊल ठेवतील का. टॅप केलं चेंडूला ऑन साईडला, बॅटला ड्रिल केलं होतं तितकसा मिडल नाही आहे. साहिल आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावत आहे. 38 सर्कलमध्ये जस्ट फिल्डिंग करतोय. धावसंख्या 29 वर पोहोचले. रोहित जाधव आलेले आहेत आणि 3 डॉट बॉल टाकतायत. तर चेतनजी साने यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात आहे. चेतन साने आपले ATM ओपन करतायत आणि सांगतायत 3 गिदी डॉट झालो भाई देंगे 1000 रुपये का कॅश प्राइज. पहिला आलाय, हरकत नाही आहे. पहिला आलाय. रोहितसाठी आहे. जे बॅटिंग नॉन सायकिनकडे त्यांना आहे. वळूया गोलंदाजासाठी नाही आहेत. पुढचा चेंडू
अनिकेत तयार होता, समोर तृषांग आहे. या वेळेला पॅडल सूट करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला चेंडू जातोय, फक्त एक से ज्यादा कुछ नाही. आणि इथे आपण बघतायत फलंदाज होत आहेत बाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या स्कोर थांबलाय तो म्हणजेच 30. कुलदीप 30 जवळ झालेत. 30. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये साहिल. चला योगेश इलेवन कर्णधार या. शिवसंघाचे फोपण संघाचे कर्णधार रेडी आहेत. योगेश इलेवन आवाज जातोय बघा. जेवढा वेळ तुम्ही वाचवाल तेवढ्या चांगल्या पैकी फायनल मॅच आपल्याला बघायला मिळेल. योगेश इलेवन संघ कर्णधार या नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करतोय. पुढचा चेंडू ओ डाऊन द ग्राउंड. तृषाल इज ऑन अ फायर. अप्रतिम षटकार. अतुल यादव ला अभिवादन करतोय चेंडू या वेळेला. धावसंख्या 6 ने 36 वरती पोहोचले. 36. अतुल यादव बाल बचे. कॅमेरामॅनचा स्टँड तोडला असता तृषांगनं. ताकद आहे या फलंदाजाकडे. मजबूत बांधा आणि बॅटला काय स्विंग करतायत ते. आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न आणि अभिजित. धावसंख्या 6 ने प्लाय होते. 42 वरती पोहोचलंय. काउंटर अटॅक. आता चेंडू शेष आहेत कुलदीप. शेवटचा जबरदस्त पहिली विकेट हॅट्रिक घेतले प्रथमेशने. त्यासाठी नक्कीच प्रमोदजी मोरे यांच्याकडनं 200 रुपये आहेत. आणि पहिलं जर षटकार हॅट्रिक आली तर त्यांनाही 200 रुपयाचा पारितोषिक असेल. बघूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. 42 झालेले आहेत. पुढचा चेंडू ओहो तिसरा. आणि मॅच मध्ये केलंय कम बॅकिंग. आता बघतोय आपण 48 झाले ना. 49 टार्गेट. वळूया दीपकजी कडे जिथे उडवला जाईल टॉस. हॅलो चला या. शिवसंघर्ष आलेत. योगेश इलेवन आलेत ना. चला शिवसंघर्ष या. हा या 2 मिनिटात. हा या. आणि आपण नाणेफेकीसाठी बोलवणार आहोत. दादा या तुम्हीच या. या तुमच्यावर प्रेमोत्सव झालाय हो. मागील 3 दिवसापासून ह्या बाबळीच्या काट्याच्या झाडाखाली तुम्ही मॅचचा आनंद घेतात. अप्रतिम असं तुमचं खरोखरच खूप चांगलं. तुम्ही ह्याला दर्दी म्हणतात जे पहिल्या चेंडूपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत असतात. आणि प्रेक्षक कशाला म्हणतात जे मध्ये त्याला म्हणतात. ही खऱ्या अर्थाने व्याख्या बघायला मिळते. एका साईडला योगेश इलेवन हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. खूप खरं तर प्रवास केला आणि पहिल्या 4 मध्ये तुम्ही आलात. पण योग्य वेळी मला वाटतं तुमच्या अंगीला फॉर्म आलाय. ही खूप महत्त्वाची बाब आहे. चांगला 22 धावा त्याच्याकडनं बघायला मिळाला. चांगलं विकेट बघायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्याकडनं बघायला मिळालं. म्हणजे कुठेतरी आता तुम्ही फ्राय होऊ शकतात. माणूस म्हणतात ना की पडता पडता लढता लढता शिकतो. तसे तुम्ही लढता लढता हरता हरता शिकलेत. येतात आमचे राखीजी आपल्याला नाणेफेक करण्यासाठी. आणि दादा तुमचं मनापासून प्रेम करतो. इथे बघायला मिळते. इकडचं डिसिप्लिन खूप बघायला मिळालं. खूप बाहेरच्या देशांच्या समोरच्या मला करता येते. आम्ही ओमटॅक्सला जातो बघायला मिळते. बऱ्याचशा ठिकाणचे शेव. पण इकडचं डिसिप्लिन खूप बघायला मिळतं. पोपणगावचं क्रिकेट हे वरच्या दर्जाचं आहे. आपण ज्याप्रमाणे चंद्राकडे बघतो ना तर आकाशाकडे बघावं एवढं मोठं गावाने हे काम केलं. आमच्याबरोबर जुने जाणते क्रिकेटपटू होतात राकेशजी यांचं देखील खूप आम्ही क्रिकेट पाहिलं. चला या वेलकम. तुम्हाला देखील शुभेच्छा मनापासून. आणि इथे आपण नाणेफेक करणार आहोत. एका साईडला 8 आणि 10 कोण बोलतील का चॉईस करतं. चला चला राकेशजीला मान दिलाय. टॉस करा. टेल कॉल केलाय. जो येईल तो टेल आलाय. राकेशजी काय घेणार आपण समोर बघा. बॅटिंग घेणार. बॅटिंग कशासाठी घेणार काय कारण आहे. पहिले इथे स्कोर चेस होत नाहीये.
आणि पहिले ज्याची बॅटिंग येते ना त्याला मिनिमम 55-60 स्कोर केल्यानंतर समोर त्याला चेस करता होणं मुश्किल होतं. आणि त्याहीपेक्षा एकमेकाचा संघाचा अभ्यास झाला, आपण संघाविरुद्ध एकमेकाशी खेळलाय. ह्यांच्या संघासमोर तुम्ही कोणत्या खेळाडूला बघता की त्याला जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न करा? अंगी, गौरंग आणि यश. टॉस जिंकला तुम्ही, बॅटिंग घेतला, ऑल दी बेस्ट. आपण जाऊया योगेश शिरवण सगळं. दादा थांबा. योगेश शिरवण, तुम्ही जर टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? आम्ही पण बॅटिंगच करणार होते. ओके, आता तुम्ही त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न. ओके, 4. आता काही विरश नाकला का? आता तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय कारण विशाल अंगीची बॅटिंग वाढलाय, तुमची चांगली गोलंदाजी अगोदर सामन्यात झाली, जिथे गरज होती तिथे चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी. एकंदर ते युवा खेळाडूकडे तुम्ही काय बघतात? प्रथमेशने चांगली बॅटिंग केली, इकडे शेवटचे 3 षटकार एका बुजुर्ग खेळाडूकडून बघायला म्हणजे इथे धावा होत नव्हत्या आणि त्या 3 षटकारामध्ये धावा आपल्याला चांगला पाहायला मिळाला. तर तुम्हाला बुजुर्ग आणि नवोदित खेळाडूंचं भरणं असताना कसं वाटतं फोफरम प्रीमियर लीगचं? एकदम चांगला वाटते, कारण की एवढं भव्य दिव्य मैदान आहे, चांगली ऑर्गनाईज केले संघर्ष फ्रॉम क्रिकेट क्लबने, तर छान वाटते एकदम. आणि तुमच्या खेळामुळे आम्हाला, मी आणि अजित, आम्हाला समज करा आनंद मिळतात. थँक्यू सो मच. मॅच खेळा, जिंका आणि मला वाटतं ट्रॉफी तुम्हीच गेला. दादा खरोखर तुमचं देखील मनापासून कौतुक. असंच प्रेम या खेळाडू करूया. जाऊया जिथे मॅच तुम्हाला बघायला मिळते. शेवटच्या 3 चेंडूत 3 षटकार आले आणि बाकी धावसंख्येला आकार मिळाला आहे. चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळाली. एक पहिली एलिमिनेटर मॅच बघायला मिळते. एका साईडला व्ही फलटण आणि एका साईडला तुम्ही बघितला जो एक मोठा संघ, ज्या संघाकडनं नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळाले, तो संघ तुम्हाला बघायला कामपाचीस. पहिली क्वालिफायर आहे, याच्यानंतर एलिमिनेटर आहे. क्वालिफायर मॅच बघूया कोण. तर सेकंड इनिंगला जशी स्टार्ट होईल ऐकूया दीपकजी यांचा गोड आवाज. 49चं टार्गेट आणि O2 दीपकची संख्या. चला बघूया. 49 धावाचं टार्गेट दिला, खूप चांगलं फिनिश केलं. शेवटच्या 3 षटकार जो षटकार गेला, कॅच सुटला ना, तिथे कॅच पण सुटला, 6 धावा गेला, प्लस नवीन बॅटरला असता ही चूक होती. म्हणजे एक झेल सुटण्यामागे किती अडचणीवर 12 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, साऊथ इंडियन भंडारे आमचे स्कोरर बघायला मिळतात. आज जातीनिहाय कसं परिवर्तन केलं जातंय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नवीन बघायला. कारण आंब्याच्या झाडाला कलम केलं ना की वेगळेच आंबे येतात, तसं हे कलमाचा आमचा प्रकार बघायला मिळेल. असो दादा ताई, आमच्या शेवटी तुमची आमचे माणसं आहात तुम्ही. आपण सर्व एकधर्मीय हिंदूवादी आहोत, याचा प्रकार असायला पाहिजे. आणि फोफरेंचं गाव म्हटलं की ही गावाचं माझ्याची शिवबाच्या रायाची भगव्या झेंड्याच्या छताखाली राहणारी गावात आणि बघितल्यात. फक्त वाईट या गोष्टीचं वाटलं की तुमच्या गावात प्लॅन येतात ते आपण करू शकलो नाही. काकरापंदीमध्ये गेला की त्यांना लाईट 13 किलो फ्री मिळते, म्हणून आपल्याला काम येत नाही. शेवटी कायदे भारतात एकच असतात, आपण कुठे शेण खातो हे प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे. स्थानिकांना नोकऱ्या मिळायलाच पाहिजे, तुमचा अधिकार आहे. तुम्ही भूमिहीत झालात, तुमचे जुने घरं सोडले, सर्वस्व तुम्ही सोडल्यात, तर सर्वप्रथम तुम्हालाच मिळायला पाहिजे. पण इथे का होत नाही मला कळत नाही आहे. पण खरं तर बघूया, जाऊया त्या बक्षिसाची वर्षाव. पुन्हा एकदा एक फोन येतोय. बघा, रोहित जाधव यांनी जर 2 6 खाल्या तर चेतन साने यांच्याकडनं 1000 रुपये. बघा कशा पैसे बक्षिसे लावली जातात. म्हटलं ना इथे ATM लॉक होत नाहीये. जाऊया. 49 सामना सुरू होतोय. प्रथम गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो रोहित जाधव आणि सलामीचा फलंदाज एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो अभिजित आणि एका साईडला बघायला मिळतो प्रथमेश. दोघांनीही अर्धशतक मारले त्या स्पर्धेमध्ये. राईट अमोर विकेट मारा करतोय रोहित जाधव. बॅकफुटला गेलाय, स्कोअरच्या रिझनला कट केलाय, चेंडू जातो सीमा पलीकडे. 1-2 बघूया. चेंडू थोडासा थांबतोय आणि चेंडू जातोय. 4 धावा, खानखाने चौकार. काय पंच केलाय हो. शंकराचा तिसरा डोळा कुठे असावा तर मला वाटतं अभिजितच्या डोळ्यामध्ये असावा. प्रत्येक चेंडू झटकन त्याचं नियंत्रण बघतो की शॉर्ट ऑफ लेंट आहे, ओव्हर पिच आहे, गुडलन्स स्पॉटवर आहे. कारण पहिलाच चेंडू बॅकफुटला जाऊन आणि कव्हरला जेव्हा तुम्ही फटका मारतात ना तेव्हा तुमचं पदलेत तुमचा बॅटिंगचा क्लास, तुमचा दर्जा हा बघायला मिळतो. गुड फॉर्म. प्रत्येक मॅचमध्ये अफलातून बॅटिंग करताना आपण या अभिजितला पाहिलंय. व्ही पलटण विरुद्ध आपण बघत आहात. एका साईडला तुम्हाला काम 25 हा संघ आपण बघत आहात. 49 धावा विजयासाठी करायचं. पहिल्याच चेंडू चौकार मारलाय. एक मोठा दबदबा निर्माण केला. संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा जर विचार केला तर अभिजितचा विचार होऊ शकतो, प्रथमेशचा विचार होऊ शकतो. असे 8 ते 10 खेळाडू आहेत. इकडे असं नाही की एकाची मक्तेदारी आहे. इथे सांघिक खेळ बघायला आणि प्रत्येकाने अफोर्ड केलाय. कोणी हॅट्रिक घेतलाय, कोणी 3 चेंडू 3 गडी बाद केलेत, कोणी चांगल्या मॅचमध्ये धावा केल्यात. म्हणजे जी स्पर्धा म्हणतात ना ती स्पर्धा इकडे आम्हाला बघायला मिळते. पॉवर प्लेची षटकं असतील, मेंढ्यातील पॉवर प्ले 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. आता डीप कव्हर तुम्हाला बघायला मिळते आणि एक लॉंग ऑनला बघायला मिळते. काय फिनिश केलं. 3 चेंडू 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले. तुषांकडनं एक अष्टबळ. तुषांचं देखील तेवढं नाव मोठं घेतलं पाहिजे स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहित आपल्या षटकाला पुढे हाताळताना हो थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते. स्टेपिंग चुकतात पायाच्या आणि त्याच्या वेळेस थांबायलाच पाहिजे. आपण ओव्हर टाकू शकतात. आमचे दर्शन साने 2 दिवस नव्हते. आज बाकी वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस ते लावतात. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना लावलं. 2 षटकाचं आहे. गोलंदाजाने खाले तर त्याला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल.
ओ गुड बॉलिंग, चांगला कमबॅक, खरोखरच कौतुक करायला पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पडल्यानंतर ते बाकी चांगली लेन ओळखली, खोलवर टप्प्यात चेंडू टाकला, कट करायचा होता पण चेंडू अतिशय वेगाने आतमध्ये आला आणि चेंडू शॉर्ट पॉईंटमध्ये जाईपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि फलकावर धावसंख्या लागली तरी 5. अभिजित मोरे यांनी 2 षटकार या षटकारामध्ये लावले तर त्याला प्रितेश राऊत ह्यांच्याकडनं 500 रुपयाचा पैसे. बघा प्रत्येकाच्या खिच्यामध्ये ATM आहे, इकडच्या ATMला लॉक नाही आहे. बघा काय बक्षीचा वर्षाव केला जातो. अप्रतिम. प्रत्येक खेळाडूवर प्रेम करणारे इथे आम्हाला व्यक्ती बघायला मिळतात. प्रत्येक संघावर प्रेम करणारे आमचे मनीष मोरे यांचं देखील नाव विसरून चालणारे प्रत्येक संघाचे खेळ असे बघायला मिळतात. तर 2 षटकार जर तुम्ही मारलेत तर तुम्हाला प्रितेश राऊत ह्यांच्याकडे अभिजितसाठी बाकी 1000 रुपयाचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. अभिजितने 2 षटकार जर मारले तर प्रितेश राऊत यांच्याकडनं 500. यानंतर बाकी आपण मार्किंग करणार आहोत. आमचे आयोजक लक्षात ठेवा, यानंतर मार्किंग करणार आहोत. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. 49 धावा तुम्हाला 30 चेंडूमध्ये काढायचे आहेत. 5 धावा झाल्यात, 2 चेंडू टाकून झालेत. रोहित जाधव नावाचं गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. राईट आर्म विकेट मारा करतोय, बॅकफुटला गेला आहे, चांगला पंच कट केला आहे, चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी भव्य तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर शेट, थोडीशी फ्लंबिंग झाली आणि इथे बघता बघता गुड रनिंग बी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. आणि इथे बघता बघता 3री धाव देखील धावून गेलाय. काय रनिंग बिटवीन बघायला मिळते, हे असायला पाहिजे. तुम्ही तर जागेवर राहिला, थोडंसं फ्लंबिंग झालं, दुसरी घेतली, थोडंसं डायरेक्ट हिट झालं, ओव्हरसोड गेला, 3 धाव बघायला मिळतात. ते इथे एकंदरीत जर विचार केला 3 चेंडू टाकून झाले आणि 8 धावा या फलकावर लागल्या जातात. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. मागील शुक्रवार, शनिवार, रविवार आपण फोफरन प्रीमियर बघत आहात. येणाऱ्या कालावधीमध्ये 7 ते 11 ज्या मॅच होतील दर्शन उशीच्या ग्राउंड तिकडे देखील तुम्ही या, प्रेम करा. खूप चांगल्या पद्धतीची क्रिकेट मॅच तुम्हाला बघायला मिळेल. पास्तोची नाईट बॅल बघेल. तलावाच्या आतमधली मॅच तुम्हाला अकरपट्टी गावामध्ये बघायला मिळेल. तिथे देखील जा, कारण अकरपट्टीचे प्रेक्षक आपल्याकडे आहेत, आपण देखील जाऊन ती मॅच बघायला पाहिजे. तर ऑरेंज चषक जे कुंभोरीच्या ग्राउंडवर जिथे सोन्याच्या कॉईने टॉस केलं जाते ती देखील मॅच बघा, आनंद करा. गुड बॉलिंग, पण तेवढ्या चांगल्यापणे खेळून काढला. सरळ चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफचा खेळ येईपर्यंत 1 धाव बघा. हॅलो, चला पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतोय. राईट आर्म विकेट मारा करतोय. प्रथमेश समोर आहे. ओ व्हॉट अ बॅटिंग, काय क्लास स्टायलिश क्रिकेटर तुम्हाला बघायला मिळतो. राहुल द्रविड स्टाईल गेट बघला. ओहो, गुड रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. जोरदार अपील केलाय पण तू नाही इथे बाकी पोहोचलेत. खूप सुंदर रनिंग बिटवीन. अभिजितचं मनापासून कौतुक करावं लागेल. काय डेंजर आनंद होता तो अभिजितचा होता. रन घेतल्यानंतर दुसरीनं बघा फक्त आंखों में आंखों इशारा कर लिया, आय लव्ह यू सांगितलं आणि दुसरीनं पूर्ण केलं. मराठीमध्ये म्हणतात ना माझी असतो तसं बघायला मिळालं आणि अशा पद्धती 2 धावा बघायला मिळतात. आणि या 2 धावांशी जर विचार केला धावसंख्या होती ती 11. काय सुंदर बघायला मिळते. 11 धावामध्ये फक्त एकच चौकार आहे आणि एक्के दुःखेचे रन बनते. म्हणजे संगल आणि डबल उटेक केला तर धावा कशा बघा. ही चुकी व्ही पॅटर्नकडे झाली की माफ करा, ही चुकी काम 25 कडे झाली. त्यांनी 3 षटकामध्ये सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्यामुळे तो प्रयत्न तिकडे षटकारमध्ये तिथे ते बघायला मिळेल. पण फिनिश केला. 49 खूप मोठी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. डीप कव्हरला आहे खेळाडू. 2 षटकार खेळायच्या बाहेर एक लॉंग ऑनला बघायला मिळते. डीप लॉंग ऑन चेंडू टटवला आहे, सरळ मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 धाव बघायला मिळते. 1-1 चेंडू थांबेल का आणि इथे विकेट थांबलाय. तिथं फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आणि या 2 धावांशी जर विचार केला तर 13 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. 13 धावा बघायला मिळतात. विजयासाठी 49 धावा काढायच्या आणि यानंतर बाकी तुम्हाला मोठी मॅच बघायला मिळणार आहे. राकेशजींनी बॅटिंग घेतलाय. एका साईडला विचार केला तुम्हाला शिवसंघर्ष फोफरन आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल तो योगेश 11 हा संघ. 24 चेंडू आणि 36 धावा. त्या निश्चितच अभिजितने 2 षटकार जर मारले तर त्यांना निश्चितच 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. बघूया आता गोलंदाजीमध्ये दृश्यांगला आणलाय. दृश्यांग एक अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेत, त्याची देखील खूप चांगली छाप मिळायला बघायला. 3 षटकार ज्याने जे मारले ना तिथे बाकी धावसंख्येला आकार बघायला मिळाला. रसिक बाबा प्रेक्षकाचं मनापासून कौतुक करील. या हिरवगार झाडं आहेत त्या झाडाच्या सावलीखाली चोहो बाजूने तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतात. काही लोक काटेरी झाडाची सावली घेतात. असं म्हणतात ना कधी काटा रुतो, पण जेव्हा सावलीची गरज असते तोच काटा आपल्या शरीराचं संरक्षण करतोय. असं बघताना बाबळीच्या झाडाखाली असंख्य आमचे क्रीडा रसिक तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं रसिक मायबाप प्रेक्षकाचं मनापासून कौतुक. आमचं यूट्यूबरचं मनापासून कौतुक. पाटील नेटवर्कचं चांगलं चित्र
चित्रीकरण तुम्ही करता, चांगलं काम हेरतात, त्यांचं मनापासून आमचं DJ साई प्रीत DJ तनय आणि प्रज्योत यांचं दांडीवाल्याचं मनापासून कौतुक. आमचे स्कोरर 4-4 आहेत. आता आमचं साऊथ इंडियन भंडारी स्कोरर जो बसला त्याचं मनापासून आयुष नायर, हितेंद्र मोरे, कुलदीप पाटील, शोभराज पाटील आणि साहिल पाटील हे आमचे 5-5 स्कोरर तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं देखील मनापासून करू. आणि सर्व आमचे दाते ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप दिला आहे, शील्ड दिला आहे, ट्रॉफी दिला आहे, कॅश प्राईज दिला आहे, 500-5,000 रुपये प्रत्येकाचं मनापासून आभार. शरीरापासून लांब ठेवला, रीड केलं, अभिजितला बघितलं की अगोदर चप्पल होतं, चेंडूला राऊंड विकेट टाकत होता, 6व्या संपूर्ण टाकला, मजबूर झाला खेळण्यासाठी, पण तिथपर्यंत तुम्ही स्ट्रोक कंट्रोल करू शकले नाही. धावसंख्या निर्धाव 13 धावा झाल्या. पहिल्या षटकावर आपल्याला विजयासाठी 49 धावाचं आव्हान दिलं आहे, ते म्हणजे तुम्हाला निश्चितच काम पचित संघाने. दर्जेदार स्पर्धा 7 संघ आपण पाहिलेत, प्रत्येक संघाला 6 सामने खेळण्याची मुभा दिली. 6 सामन्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे आपण बघितलं आणि हा पहिला सामना इथे बघायला मिळतो. फ्लो केला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीवर स्क्वेअर लेगचा खेळाडू जातो, झेल घेईल का इथे नाही, कारण पोझिशन फिरली गेली, झेल सुटला गेला डी स्क्वेअर लेगच्या इथे जाताना. आणि बघता बघता पुन्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा बघायला मिळतात. या दोन्ही खेळाडूचं कौतुक का करेल, लँडिंग खूप चांगली करतात, बॅट घासत नेतात बघा. म्हणजे आपण 1-2 मीटर मागे असलो तर लँडिंग केलं हे बघायला मिळते. आणि हे तुम्हाला जेव्हा प्रशिक्षक शिकवतात ना तिथून तुम्हाला बघायला मिळाले. आणि हे जुने जाणे क्रिकेटपटू आपण फुल बघायचो त्या काळात, हे बघायला मिळेल. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, धावा धावून घ्यायच्या ते कशा बघायला मिळते. आणि हेच चित्र बघायला मिळते, एकच चौका गेलाय आणि बाकी सगळ्या धावा धावून घेतल्यात आणि धावसंख्या झाली ती 16. पहिल्या षटकात 13 आल्या होत्या, मग चेंडू डॉट गेला, मग झेल इथं सुटला गेला, 3 धावा धावून घेतल्या, 16 धावा झाल्यात. खूप चांगली रनिंग. समोर जे घर आहे ना त्या घराचं मनापासून आभार करीत, त्या ओट्यावर बसून जो आनंद बघायला मिळतोय. आमच्यासारख्या लोकांना ब्लॉकमध्ये राहण्याचा आनंद मजा येत ना, कारण ब्लॉकच नाव ठेवला ना, घरामध्ये यायचं, दरवाजा लावायचं, त्याला म्हणतात ब्लॉक. आणि डब्यामध्ये तुम्ही कितीही नाही, आता डब्यात जेव्हा त्याला चव नसते, ताटामध्ये टाकले म्हणून त्याला म्हणतात डबा. बघा देवाने कशी नावं बनवलीत हो, अशा पैसे बघायला मिळते. 16 धावा झाल्यात. खूप चांगली पंचगिरी प्रशांत आणि आमचे जयेश मोरे मॅन फॉर्म घेऊली आणि प्रशांत पाटील मॅन फॉर्म देलवाडी हे चांगले पंच तुम्हाला या स्पर्धेसाठी दोघं लाभलेत. रखरखत्या उन्हामध्ये पण कोणतीही उन्हाची चाहूल न लागता खूप सुंदर मैदान आखायला चोहो बाजूने हिरवगार झाडं आणि त्याची सावली आणि त्याची येणारा ऑक्सिजनची हवा हे तुम्हाला प्रेरित करते. अतिशय सुंदर ॲटमॉस्फिअर वातावरण हे क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या संघाला पुढच्या राऊंड विकेट मारा करतात. गुड बॉलिंग, चांगला पहिने खेळून काढला, रिस्पेक्ट दिला या चेंडूला. आणि हेच तुम्हाला करायला पाहिजे. तालमंत्र तंत्र कधी बघायला मिळते ते हा रिस्पेक्टिव्ह खेळ. बघा हे ड्राईव्ह आणि हे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला असे शॉट बघायला मिळायचे. जेव्हा आपण 8 षटकाचे सामने खेळायचे एमआरएस चेंडूमध्ये तेव्हा हे असे फटके बघायला मिळायचे. आता हे का बघायला मिळतात तर तुमच्याकडे 5 षटकाच्या 6 षटकाच्या सामन्यात बनवून बघायला मिळतात. हल्ली एक फेडायला नाही झाले मॅच, 2 षटकाचे खेळा, 1 षटकाचे खेळा, मग तेव्हा बघायला मिळत नाही. गुड बॅटिंग, दोघांचं मनापासून कौतुक. पण हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. फसलाय, चेंडू जातोय बिहाइंड, यष्टीलक्ष झेल घेईल का? आणि मोठ्या गडी तंबूत परलाय. अभिजित नावाचा खेळाडू बाद झालाय आणि पहिल्या गडी तंबूत परततोय. फलका धाव संख्या लागलाय त्या 17. थँक्यू सो मच डीजे. हा काय हो, दांडीच्या बाजारात घेऊन गेले, कुठे सातपाटी, कुठे चिंचळीचं खाडीचं बाजार आणि कुठे आमच्या कोळीवाड्यातले गीत प्रत्येकाला अजरामर केलं गेलं. कोकणची किनारपट्टी म्हटलं की कोळी नृत्य प्रत्येकाला आवर्जून गेलं. काल बोईसर महोत्सवामध्ये कोळी गीत झालं आणि प्रत्येकाने जल्लोष केला. ह्या माझ्या कोळी गोताचं, कोळी बांधवणं मानाचं मुजरा. असंख्य लाटाचा सामना करताना, समुद्राच्या खोलवर जाताना आणि आपण मासे स्वस्त बघतो, पण हल्ली कधी कधी डिझेलचा खर्च देखील सुटत नाही. आणि समुद्रामध्ये दुष्काळ पडला, ज्या पद्धतीने शेतीमध्ये दुष्काळ पडतोय तसा मासा दुष्काळ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेशने 2 चेंडूचं 2 षटकार मारले तर बाकी आपल्याला प्रितेश राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचा बक्षीस दिलाय. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी हाताळतो हा गोलंदाज. प्रत्येक सामना गणित बघायला मिळते. शॉर्ट ऑफ प्लेन चांगला प्लेन खेळून काढला. इथे बाकी हलक्या बॅटीने अनिकेत या फलंदाजाने इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. खराब गॅदरिंग, चुकीची गॅदरिंगकडे पाहायला मिळते. बघता बघता 2 धाव बघायला मिळत आहेत. यस तसं कॉलिंग आणि इथे बघूया चांगला डिसिजन घेतलं गेलं इकडे. निश्चितच गरज नव्हती.
ओव्हरथ्रो झाला आणि इथे बाकी 2 धावा बघायला मिळतात आणि 19 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. एक गडी बाद झाला तो म्हणजे इनफॉर्म बॅट्समन आणि आताच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केली आहे. प्रत्येक मॅचमध्ये धावा काढण्याचं काम केलं आहे. अभिजित हा तंबूत परतला आहे, पण खूप चांगली गोलंदाजी हाताना बघितल्या ह्या गोलंदाजाकडे आपण तुषांकडनं त्याला पण चला. अनिकेत मोरे यांनी देखील 2 षटकार मारले, तर आमचे प्रितेश राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं. बघा कशा पद्धतीने बक्षिसाचा वर्षाव केला जातो. माणसाने प्रेम करावं. धावसंख्या झाल्या 19 झाल्यात. तुम्हाला 49 धावा विजय असेल. आता 18 चेंडू आणि इथून 30 धावा करायचे आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. 19 चेंडू आणि 30 धावा. खूप चांगली गोलंदाजी काढल्या ह्या फलंदाजाने. या गोलंदाजाने उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलाय या स्पर्धेमध्ये. ओ बॅकफुटला गेलाय काय. अनिकेतकडनं कट बघायला मिळते. अनिकेतकडे हे सातत्य आहे. अनिकेतकडे मी बघितलं कौतुक करेन की प्रत्येक चेंडूवर धावा घेतो. आम्ही इनिंग ब्रेकमध्ये भेटलो, कालच्या दिवसात भेटलो, तर अनिकेतचा एकदा तुम्ही डान्स बघितला ना की स्वतःसाठी प्रत्येक चेंडू धावा करतो समोरच्या संघाला. तिथे बाकी 2 षटकं संपलीत. 10च्या सरासरी धावा तुम्हाला काढायच्या आहेत. धावसंख्या झाला 20. इथून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 18 चेंडू आणि 29 धावा काढायच्या आहेत. डीजे चला झाडू मारायचे विकेटवर. ओके झाडू मारायचे. डीजे चला आमच्या समोरच्या घरातून एक झाडू द्या आम्हाला. त्या विकेटवर माती एवढी आला की चेंडू कुठे पडतो समजत नाही. का धूळ वारा येतोय. आमच्या समोरच्या घरातून झाडू मिळेल ना. घ्या ताई जरा द्या प्लीज. आमचे आयोजक तिकडे येतील. इथे कोण मोठा कोण लहान आहे. प्रत्येकाने गावासाठी काम करायचं आहे. गावकऱ्यांची सामना म्हणजे ही तुम्हाला प्रीमियर लीग बघायला मिळते. अजयजी काय म्हणाला. आता पण तुम्ही एवढ्या वर्ष क्रिकेट खेळल्यात, खूप क्रिकेट बघायला मिळते. पोपरनचा इतिहास हा खूप मोठा आहे. पोपरनचा संघ त्याकाळी नसायचा कारण तुमचे मोठे स्टार खेळाडू दांडीमध्ये खेळायचे. आपण बघितलं आतापर्यंत. मग तुझा विशाभाऊ हा देखील दांडीचाच. तुम्हाला बघितलं आपण हे देखील दांडीचेच. दिगंबर पण अंगे हे दांडीचे. असे असंख्य मोठमोठे खेळाडू दांडीच्या संघातून खेळले. पण एकंदरीत काळ जर पाहिला तर पोपरनचा संघ खूप मोठा, खूप खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले. आणि आता हे युवा खेळाडू तुम्ही बघता, तर त्या युवा खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल. संदेश काय म्हणजे की त्यांनी चांगला क्रिकेट खेळावा एवढी माझी इच्छा आहे आणि काहीतरी दाखवा खेळून चांगला क्रिकेट. आतापर्यंत तुमचे संघ जिथे जिथे बाहेर गेलेत खेळायला, आता नुकतंच एक चांगली स्पर्धा या वर्षातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा झाली फ्रेंड्स रावडे आयोजित, जिथे आपण बघितलं निलेश मुली 8 षटकाचे सामने झाले. एका इनिंगला 2 बॉल, एका मॅचमध्ये 4 बॉल. तिथे हा संघ क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला आणि तेव्हा वाटलं होतं की हा संघ एका साईडने. तिथे कुठेतरी चूक केली की बॅटिंग चुकीच्या पद्धतीने केली. आणि त्यानंतर आता देखील तुम्ही बघायला गेले 15 तिथे देखील क्वार्टर फायनलला गेला तुमचा संघ. बी संघ गेला लहान लहान मुलाचा संघ, जिथे 15-15 षटकाच्या मॅचेस चालू आहेत नांदगावला. तिकडे तुमचा हा संघ बघायला मिळतो. तिथे एकाने मला वाटतं 70 धावा केल्यात, मोठमोठ्या संघाला पराभूत केलेत. तर निश्चितच ह्या संघाचा विचार केला तर जुन्या जनता खेळाडूकडनं ही मुलं खूप मला शिकताना बघायला मिळतात खरोखर. आणि ही जी तुमची प्रीमियर लीग येते इथे बाकी मुलांना बघतायत की कोणता मुलगा खेळू शकतो, कुठे काय खेळतो. पण गावात माझं एक मत आहे की एक मोठा संघ बनवा आणि आपल्या गावासाठी खेळा. काय म्हणाल. आता मत आता सध्या तरी राकेश मोरे आहे जुना खेळाडू. तो त्यांना चांगलं गाईड करतो आणि त्यांनी चांगलं गाईड करतो आणि म्हणून ते एवढे चांगले खेळतात. दबदबा बघायला मिळतो. यावर्षी आपण बघितलं उनभाट, फोफरण, दांडी, उचळी. उनभाट आणि फोफरण नंतर मला आवडेल नाव घ्यायला सालवड साई साफडेश्वर. काय कमाल केलाय. 3 खेळाडू वाडवळ समाजाचे, बाकी सर्व खेळाडू भंडारी समाजाचे आणि एक खेळाडू करण सिंग हा यूपीचा खेळाडू शिवाजीनगर राहतो, पण सातत्यपूर्ण धावा तो करण सिंग काढतो. हे संघ तुम्हाला बघायला मिळतात. जिथे जाल तिथे तुम्हाला सालवड संघ क्वार्टर फायनल, सेमीफायनल, रनरअप हे बघायला मिळतं. साई सापडेश्वर हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. मनापासून कौतुक करेल. नंतर तुम्ही बघायला बेटेगावचा हा देखील लहान संघ आहे, तो देखील खूप मोठे काम करतो. बेटेगावच्या संघाचं मनापासून कौतुक करेल. ओके आमचे साऊथ इंडियन स्कोरर तुम्हाला बघा. आयुष जाऊया. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो धर्मेश. काय खेळलाय आजच्या दिवसात. संपूर्ण दिवस त्याने गाजवलाय. धर्मेश गुड बॅटर, गुड बॉलिंग. अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतो. हो गुड बॉलिंग. लेग ब्रेक तुम्हाला चेंडू बघायला मिळतो. चेंडू पडला थोडासा बाहेर जातो, बॅकफुटला जाऊन कट करायचा चेंडू गली आणि पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी बघायला मिळतं. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा श्वान पथकाला उचलून नेलं. काय माया, काय प्रेम बघायला मिळालं हो. पाटील नेटवर्क हे टाका. खूप तुम्हाला त्याच्यासाठी सबस्क्राईब बघायला मिळतील. लोक लाईक करतील ह्या क्षणाला. पुन्हा एकदा धर्मेश आजच्या दिवसात अप्रतिम बॅटिंग. एका षटकात 28 धावाचा विक्रम त्यांनी काढलाय. बॅकफुटला गेलाय, हलक्या बॅटिंग कट केला. गुड बॉलिंग. इथे बाकी थोडंसं टेम्परमेंट बघायला मिळेल, कम बॅक बघायला मिळेल. जिथे तुम्हाला या संघाकडनं लेग ब्रेक खेळायला पाहिलाय आणि तो गोलंदाज होता आपण दिगंबर, आणि इथे तुम्हाला धर्मेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 20 धावा झाल्यात. अजून तुम्हाला आता बाकी 16 चेंडू आणि
29 धावा काढायचे आहेत. बिग बॅटल, मोठी मॅच बघायला मिळते आणि सिमेंटच्या विचवर एवढा टर्न करण्याची ताकद तुम्ही दाखवतात. खूड म्हणजे इथे गोलंदाजाला वाव द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा धर्मेश. ओहो हो, 2 चेंडू टाकल्यानंतर पूर्ण चेंडू टाकतो आणि हा लेग ब्रेकचा चेंडू असाच पडतो. कारण तुम्ही लेग ब्रेक जेव्हा चेंडू टाकतात पूर्ण खांदा आणि मनगट तुमचा वायाचा आणि थोडं जरी चुकलं तुमच्या बोटातून तर फुलटच चेंडू बघायला मिळतो. बऱ्याचशा लेग ब्रेकरचं 90% नाही 100% असं होताना आपण पाहत असतोय. आणि इथे बाकी धावसंख्या 6 वाढून धावसंख्या होते ती 26 धावा. 15 चेंडू 23 धावा मॅच बघायला मिळतात. काय प्रेक्षक काय बँजो ताशा वाजवावं कशासाठी बघतात. लग्नामध्ये फक्त मामा मामीने काकडांना का बांधतात का, बाकीचे गावकरी जेव्हा येतात तेव्हा देखील वाजवतो ना, अशापणे वाजवा. शेवटी गाव आपलं आहे, खेळ आपले आहेत. हा अजून एक षटकार मारतो, 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 2 लगातार मारले तर बाकी दिले गेले. खरोखर मनापासून कौतुक केलं दादांचं आपण. अनिकेत बघूया कशा पद्धतीने करतात सामना. धर्मेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. राईट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना आपण याला पाहत आहात. ओ घुमाया घुमाया, ये है कलयुग की जादू, ये है शेनवान, ये है प्रसन्ना, ये है कुंबळे, ये है नरेंद्र हिरवाणी. काय काय नावं घ्यायची लेग ब्रेकर आली का. 14 चेंडू 23 धावा. स्वप्नातला जादूगार असं म्हटलं, पण त्या स्वप्नातल्या जादूगाराला बाकी तेंडुलकरने हरवलं होतं. जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ आला खेळण्यासाठी तेव्हा मुंबई रणजी ट्रॉफी विजेता होता आणि पाहुण्या संघाला आपण खेळतो तेव्हा बाकी शेनवानला बाकी दूध धुतलं होतं. अहो पुन्हा सरसावले, तिथे कॅच होईल का, सोपा झेल दिलाय आणि मोठा गडी भेटलाय आणि बाद झाला तो अनिकेत नावाचा खेळाडू. आता बाकी सुदेश नावाचं वादळ तुम्हाला बघायला मिळेल. असंख्य मैदानं गाजवताना ज्या वंदे मातरमच्या खेळाडूने काम केलं तो सुदेश आज बघायला मिळतोय. मॅच अजून देखील ट्विस्टमध्ये आहे. कोणताच संघ जिंकेल याचं भाकीत करू शकत नाही. गुड बॉलिंग. धन्यवाद डीजे. चला क्षेत्रज्ञ सजवा बॅटर आलाय. तुम्ही बघितलं की तो लेफ्टर बॅट्समन आहे तेव्हा तुम्ही तिथून निरीक्षण करा सर्व काही वेळ घेऊ नका. 13 चेंडू 23 धावा. मॅच डोलाय अवस्थेत आहे. 50-50 बॅटेज दिल्या गेलाय. कोण कधी सामना कुठे फिरवेल सांगतं, पण या गोलंदाजाचं आणि खरंच आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाने केलाय. बॅटिंगमध्ये केलाय, बॉलिंगमध्ये केलाय. आमचे प्रितेश राऊत येतात, काहीतरी पुन्हा एकदा बक्षीस देतील. चला लगातार 3 षटकार जर सुदेश तुम्ही मारले तर प्रितेश राऊत यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेत. कालच्या दिवसात माझ्या अकरपट्टीच्या सर्व खेळाडूंनी तुमच्यासाठी बक्षीस लावलं होतं. आज बघूया आमचे साने भाऊ वालेत लावतात की काय. 3 चेंडू 3 षटकार मारले तर 500 रुपये आहेत. 1000 रुपये झाले. चला सुदेशजी 3 चेंडू 3 षटकार मारले तर प्रितेश राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलाय. 13 चेंडू 23 धावा. 26 झाल्यात. 29 धावा म्हणजे 49 करायचे कंपल्सरी चेससाठी. पुन्हा धर्मेश. ओ मोठा फटका खेळायचा होता. स्टेटर वेन गोलंदाजी होती. गुड बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी टाकली. आता बाकी 12 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता. काय मॅच वर चढली गेलाय. एक वेळ वाढली होती की मॅच वन साइड जिंकेल, पण अभिजित बाद झाला. त्यानंतर बाकी अनिकेतने षटकार मारला, तिथे अनिकेत बाद झाला आणि त्यानंतर बाकी चांगली गोलंदाजी हाताळताना तुम्हाला बघायला मिळाला. 12 चेंडू 23 धावा. त्याला टीम मिटिंग कमी करा मित्रांनो. अजून एक मॅच आहे, त्याच्यानंतर अजून 2 मॅच होते आणि मग फायनल मॅच तुम्हाला बघायला मिळेल. घाई करा प्लीज. ओके, गतवर्षीचा आमचा फोफराजा संघ होता त्याचे संघ मालक तुषार पाटील यांनी देखील आम्हाला 8 थॉम्सअपच्या बाटल्या दिल्या होत्या. त्यांचा देखील मनापासून आभार मानतो. असं आम्हाला येऊन सांगत जा, कारण बऱ्याचशा लोकांनी काही दिलेत हो. कोल्ड्रिंकच्या 8 बाटल्या तुषार पाटील फोफराजा संघाचे संघ मालक गतवर्षीचे होते त्यांच्याकडे दिले गेलेत. ओके, चला आपण बघत आहात खऱ्या अर्थाने खरोखरच एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.
हा बघा ही श्वान पथकाची व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने बघायला मिळतील. आतापर्यंत इंजर्ड खेळाडूला आपण मैदानाच्या बाहेर घेऊन गेलो. प्रत्येक यूट्यूबरने बघा, प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईल खोला आणि हे चलचित्र फक्त फोफरण आणि फोफरण गावातून तुम्हाला फोफरण प्रीमियर लीगमध्ये बघा कशा त्यांना लोकांना वाटेल की ह्या खेळाडूला उचलून, पण इथे श्वान पथकाला उचलून नेण्याची आपल्या मायामध्ये आपल्या मालकाच्या प्रेमाने पडला श्वान पथक. दादा तुम्ही या दिवशी मी जाणार नाही आणि शेवटी त्याला उचलून नेण्याचं ही भारताच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये पाळीव पळण्यात येणारा हा पहिला व्हिडिओ बघायला मिळतो. खरोखरच त्या मुक्या प्राणाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया 12 चेंडू 23 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तुळशांक. काय दुसऱ्या षटक त्याने हाताळलाय. समोर प्रथमेश नावाचा एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. चला प्रथमेश मोरेसाठी प्रत्येक चौकार आणि षटकाराला दशरथ मोरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. एक आदरणीय व्यक्तिमत्व, खूप उदार मनाने प्रेम करणारे क्रिकेटवर. चेंडू फसलाय, खेळाडू पोहोचेल काय? दोघं खेळाडू पेक्षा जातात. नो मॅन्स लँडला चेंडू पडलाय. मानव विरहित जागेवर पोहोचू शकले नाही. इथे अफड करायला पाहिजे आणि हा गडी जर तंबूत गेला असता तर मोठी जबाबदारी सुदेशवर होती. 1 धाव बघायला मिळते. आता 11 चेंडू 22 धावा. सुदेश पाटील यांना देखील आमच्या दशरथ भाऊकडनं प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. सुदेश आणि 3 षटकार जर मारले तर प्रितेश राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा किती कशा पहिले कुठे कुठे प्राईज दिले जातात. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दारामध्ये दैवत असते ना, तसे प्रत्येक सामन्यामध्ये आम्हाला दैवत बघायला मिळतं. प्रत्येक खेळाडूसाठी बक्षिसाचा वर्षाव पहिल्या चेंडूपासून आजपर्यंत आपण बघत आहोत की या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येकाला दिलं गेलं आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा आहेत. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. आणि या दुशांग नावाच्या गोलंदाजाचं मनापासून मी कौतुक करीन. जो दुसरं षटक हाताळलं आणि तिसऱ्या षटक धर्मेश याने हाताळलं, तिकडे कम बॅक केलाय, ते म्हणजे निश्चितच काम 25 संघासाठी. एका चेंडू षटकार मिळाला आणि फक्त 7च धावा त्या षटकात दिला. यावरून त्या गोलंदाज दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. आणि प्रत्येक विकेटसाठी दशरथ मोरे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी देखील आहे. ओहो काय गगनात उडवलाय. नाही इथे ना तिथे सरळ मिळतात 6 धावा तिथे. ये जलवा किसका है? तो बिल्कुल ये दाएबाज के बल्लेबाज जिनका नाम है सुदेश पाटील. वंदे मातरम संघाचा खेळाडू तुम्हाला बघायला. स्वप्नीलजी खरंच आमचे परम मित्र आहेत. त्यांनी असंख्य वर्ष खेळाडूला खेळवले. प्रथमेशला खेळवलेत. तुमच्या अकरपट्टीचे बरेच खेळाडू खेळवलेत. फक्त फोफरण आणि अकरपट्टी आणि परनाळी असा संघ फक्त वंदे मातरम संघ. आणि ज्या 6 पॅकरमधला मोठा नामांकित संघाचं नाव घ्यायला पाहिजे बघितलं. एका हाती सामने त्याही देखील चुकून दिलेत. आणि या 6 धावांची धावसंख्या होते ती 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा दुशांक. ओहो पुन्हा फ्लो केलाय. पुन्हा तिथे बघायला मिळत 6 धावा. आहा काय बॅटिंग बघायला मिळते. का मला इलेक्ट्रिशियन मिळतात. पॉवरफुल हिट करताना हा फलंदाज उडवतो. इथे आमचे बँकचे अकाउंटंट थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. नोटा फाटक्यात सांगतात. ओके ओके यास भाऊ मजा करतो आम्ही देखील. असे खरोखर काय बॅटिंग बघायला मिळते. अफलातून बॅटिंग. मोठे खेळाडू आहेत. तो मोठमोठ्या स्पर्धा खेळलेत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. चांगला अनुभव त्यांचा बघायला मिळतोय. आणि इथे बाकी धावसंख्या झालाय ती 39 धावा. 9 चेंडूवर 10 धावाची आवश्यकता. त्याला जुना बॉल पोरवा. चेंडू गेला आलाय. मॅच बॉल आलाय. 9 चेंडूवर 10 धावा. काय बॅटर तुम्ही जर म्हटलात की त्यांच्याकडे बॅटर आहेत. जेव्हा 49 धावा जर तुम्ही म्हटला की धावा त्या पुऱ्या नाही आहेत का, त्यांच्याकडे 5 बॅटर आहेत आणि 4 बॅटरचं तुम्ही नाव घेतलं आणि त्याच बॅटरने आता हे मॅच जबाबदारी घेतलाय. सुदेशचं नाव तुम्ही घेतलं की सुदेश सारखा डावखुरा फलंदाज आहे. आणि आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकमेव डावखुरा फलंदाज आहे ज्याने अशी चांगली फलंदाजी केलाय. तो सुदेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खैरा फाटक गाजवलाय, बेटेगाव गाजवलाय, BRC गाजवलाय, टॅस गाजवलाय, आर्यन गाजवलाय, मनोर गाजवलाय, वाडा गाजवलाय. अशा असंख्य स्पर्धा गाजवणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू टटवलाय. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचेल का? इथे झेल सुटलाय. मोक्याच्यासाठी धर्मेशच्या हाताकडून झेल सुटलाय. आणि इथे बघता बघता 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. कॅरी झालं होतं पण हाताच्या बोटाला लागलं गेलं आणि 2 धावांशी विचार केला. धावसंख्या होते ती 41. आता 8 चेंडू 8 धावाची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि 2 षटकारांनी मॅच गेली कुठे. आहा आमचे प्रितेश राऊत मनापासून कौतुक करतो तुमचं. 200 रुपये तुम्हाला फिक्स झालेले आहेत आमच्या प्रितेश राऊतकडनं.
जबरदस्त बॅटिंग डावखुल्या फलंदाज मोक्याच्या क्षणी धावा काढण्याची गरज होती. 2 उतुंग षटकार त्यांच्याकडनं बघितलं, एक स्क्वेअर लेगला आणि एक मिड ऑनच्या रिझनला. 8 चेंडू आणि 8 धावा, 41 धावा झाल्यात आणि यातील जो विजेता संघ तो डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचेल. पुन्हा एकदा राईट अमोरतीकडे मारा करता तिथे बघूया, पाहायला मिळते. ओको पुन्हा बघायला मिळते. यावेळेला बाकी उंची जास्त गेलाय, चेंडू जाईल की पाहायचंय आणि 6 धावा, खणखणीत षटकार. 3 षटकार एका षटकात तुम्हाला बघायला मिळत आहेत. काय बॅटिंग बघायला मिळते, अफलातून बॅटिंग बघायला मिळते. आणि मला एकाने विचारलं की हा कॉन्फिडन्स त्याच्याकडे येतो कुठून, तर वंदे मातरमचे खेळाडू तिकडे परनाळीचे सर्व बसलेत ना, अकरपट्टी परनाळीचे सपोर्टर जे बसलेत ते सुदेशचे मोठे सपोर्टर्स आहेत आणि तिथून सुदेशला आत्मविश्वास बघायला मिळतो. ह्या बाबरीच्या कोपऱ्यात तुम्ही बघितलं ना, टेबलाखाली घडतंय काय, काट्याखाली दडलंय काय, ते हे सपोर्टर्स आहेत आणि हे त्याला एनर्जी देतात. मॅच संपली का तिथे जाऊन तो बसतो थंड गरम. पण सुदेश असं काही घेत नाहीये. थँक्यू सो मच अकरपट्टीकर, माझे परम मित्र इथे बघायला मिळतात. वेल डन, कीप इट अप कॅमेरामन. त्यांना टिपा. प्रेमित्र आऊट बघत आपण तिकडे मंडळी बसलीत. इथे बाकी चेंडू टटवला आहे, पुन्हा एक धाव बघायला मिळेल. इथे चेंडू बघायला मिळेल का, अशा पद्धतीने बाकी विजयी ठरतोय संघ आणि फायनल मध्ये पोहोचतोय. पहिला संघ बघायला मिळतो, फायनल मध्ये पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळते व्ही पलटण. अटीतटीचा सामना होता, पण सुदेश नावाच्या खेळाडूने 3 षटकार 1 चौकार मारताना सापला एक हाती विजय संपादन दिला आणि अतिथीच्या सामन्यामध्ये विजयी संपादन करताना थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय व्ही पलटण. सुदेश आणि गुड्डू या दोघांनी इकडे यायचं आहे. प्रथमेश आणि सुदेश या. तर प्रथमेश आणि सुदेश या दोन्ही खेळाडू आपण इकडे यायचं आहे. दोघांना आमंत्रित करतोय. चला आपल्याला बघायला मिळतात दोन्ही अतिशय हॅट्रिक घेणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. प्रथमेश मोरे आणि तुळशांग या. तुळशांग आपण देखील यायचं आहे, आपल्याला देखील पाहिजे तशी काय. तुळशांग या. हार जीत आहे पण आपण या बक्षीस घेण्यासाठी तुळशांगला पाठवा. या तुळशांग.